नमस्कार, मी सत्यजित बबन खाडे, राहणार शहाजीनगर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे। माझा मोबाईल नंबर 7020226236। माझी केळीची लागवड 9/10/2024 रोजी झालेली आहे। मला केळीत येण चालू झाली असं जाणवलं। मी कमळ बघितले 2-4, मग माझ्या डोक्यात आलं की बाबा आता आपण एन स्पेशल काहीतरी सोडलं पाहिजे। मग मला मुळीसाठी रिझल्ट आल्यामुळं मी नंतर मनीषा ॲग्रोचंच प्रोडक्शन घ्यायचं ठरवलं। त्यासाठी मी मनीषा ॲग्रोचं शक्तिशाली एन स्पेशल 2.5 एकराला सोडलं। त्यामुळे इतकी एन जी फास्ट झाली, एन स्पेशल कॅन सोडल्यानंतर जी मला फायदा जाणवला का नाही, ती खरंच अप्रतिम आहे मित्रांनो। कारण मनीषा ॲग्रोचे प्रोडक्शन खरंच मी कळमळीने सांगतो की 1 नंबर आहेत। मला त्याचा पूर्ण रिझल्ट जाणवला। एन होण्याला एन फास्ट झाल्यामुळं माझ्या आत्ता केळीत माल काढायचं काम चालू आहे। मी पहिल्या तोड्यात 2 गाड्या काढल्या, दुसऱ्या तोड्यामध्ये मी 3 गाड्या लोड करतोय। म्हणजे काय की बाबा आपला माल 1 टाइम गेला तर आपल्याला त्याचा फायदा मार्केटमध्ये होतोय। व्यापाऱ्यांना धावपळ करावं लागत नाही, त्यांची रोजचं शेड्यूल ठरलेलं आहे। त्यात एकाच जागेवर 3 दिवस गाडी चालत असेल तर आपल्याला ती नेहमीच ₹1.50 वाढवून द्यायची अपेक्षा धरतात। मला माझ्या बागेत येण पूर्ण क्षमतेने झाली आणि 8 ते 10 दिवसानंतर मला जाणवले की आपल्या प्लॉटमधली आता मुळी बंद पडायला लागलेली। मग मुळी बंद पडायला लागली, मी माझ्या मनाने औषध सोडलं बरं का, पण त्याचा काय मला रिझल्ट आला नाही। मग मी माझे सल्लागार होडशेळ साहेब कॉल केला, त्यांनी आल्यानंतर बघितलं तर ते म्हणले मुळी पूर्णतः बंद पडलेली आहे। मग त्यांनी मला मनीषा ॲग्रोचंच मॅजिक जेल, म्हणजे हा बघा ही प्रोडक्शन आहे मॅजिक जेल, खरंच ह्या प्रोडक्शननी मला इतकं फायद्यात आणलंय का नाही की ही जर मी प्रोडक्शन सोडलं नसतं मनीषा ॲग्रोचं मॅजिक जेल तर पूर्णतः मुळी डॅमेज झाली असते आणि माझ्या प्लॉटमधला कमीत कमी 3.5 महिन्यात पूर्ण माल निघणारा 4 ते 4.5 महिन्यावरती गेला असतो। मित्रांनो, आपली बाग लेट व्हायला एकच कारण असतं की आपल्या बागेतली मुळी बंद पडणे। मुळी बंद पडली की 100% आपला प्रॉब्लेम चालू झाला। नंतर मग हळूहळू आपण काय करतो, हे सोड ते सोड, त्यामुळे काय आपल्या बागेत ते आपल्याला रिझल्ट दिसत नाही। मग शेवटी आपण खर्चाचा विचार करून आपण कुठंतरी थांबायला बघतो। त्यासाठी एकच रामबाण उपाय, मनीषा ॲग्रोचं मॅजिक जेल, मुळीमध्ये सगळ्यांचा बाप। मग त्यावेळेस मला एक जाणवलं की बाबा आपल्या प्लॉटमध्ये वादी थोडीशी आकोड दिसते। मग आता काय ते तुम्हाला 4 वेळा नाव सांगण्यात मजा नाही। मग आपण आता एकदा ठरवलं ना की बाबा मनीषा ॲग्रोच। मग मी मनीषा ॲग्रोचं ॲचिव आणि क्लास आणल्यानंतर ती एक पहिला हात घेतला आणि नंतर दुसरा हात घ्यायला त्यांनी सांगितलंच होतं की तुम्हाला वादात फरक जाणवेल। पहिला हात घेतल्यानंतर परत 15व्या दिवशी दुसरा हात घेतला, तर आज अक्षरशः बरं का मित्रांनो, माझ्या प्लॉटमध्ये 1 ईत आणि 4 बोट, म्हणजे ह्या अशा प्रकारे वादा आहे बघा। ही वादा बघा तुम्ही, नंतर ह्या बघा इकडच्या प्लॉटचा ह्या पाठीमागचा बघा वादा कसा वाटतोय। म्हणजे ही वादाची पुण्य आहे, पण माझ्या मागं कोण आहे, मनीषा ॲग्रोच आहे। त्यामुळं तुम्ही बऱ्यापैकी मनीषा ॲग्रोचे प्रोडक्शन वापरा आणि तुम्ही वादीसाठी तर स्पेशल वापरून बघाच। जे मी सांगितलंय नोट करून की मित्रांनो बघा, आपल्याला जास्त गरज काय लागते, मुळी, बुंदा आणि वादी। आणि मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही फक्त एकदा मनीषा ॲग्रोचे प्रोडक्शन वापरून बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मनीषा ॲग्रोमध्ये काय पॉवर आहे। धन्यवाद मित्रांनो।